मित्रांनो, आपण आत्तापर्यंत 4 वेळा भेटलो. त्यावेळेला संत ज्ञानदेव, संत नामदेव, महाराष्ट्रातली नाथप्रभावित वारकरी भक्ती परंपरा, त्यांचं काव्य आणि कार्य, हे सारं नामदेव महाराजांच्या उत्तर यात्रेमुळे वायव्य भारतात आणि उत्तर भारतात कसं पोहोचलं आणि पुढं तिथं जो भक्तीचा सुवर्णकाळ तयार झाला, विशेषतः गोस्वामी तुलसीदास, महात्मा सूरदास, मीराबाई, संत कबीर, मलिक मोहम्मद जायसी आणि अनेक इतर अशा कवींनी भक्ती गंगा ही कशी तिथे प्रवाहित केली, या सगळ्याचा नामदेव महाराजांशी काय संबंध, गुरु नानक देवांशी काय संबंध, गुरु ग्रंथसाहेबाशी काय संबंध, ग्रंथसाहेबामध्ये जी नामदेव महाराजांची मुखबाणी आहे तिच्यामध्ये असं काय आहे की ज्याचा संबंध उत्तर भारतीय भक्ती परंपरेवर परिणाम झाला, हे सगळं आपण काही प्रमाणात जाणून घेतलं. आता आपण महाराष्ट्रात पुन्हा येणार आहोत. ज्ञानेश्वर महाराजांच्या संजीवन समाधीनंतर काही काळ इथं कोणी महात्मा, एखादा महापुरुष झाला असं दिसत नाही. जवळजवळ 250-250 वर्षाचा हा काळ आहे. या काळात इथं मुसलमानी सत्ता स्थिरपत झाली आणि दक्षिणेमध्ये आलेले मुसलमान आणि इथले मुसलमान यांच्या राजवटी सुरू झाल्या आणि पारतंत्र्य आलं. या काळामध्ये संत एकनाथ यांचा उदय झालेला आहे आणि मग नामदेव महाराजांसारखंच कार्य त्यांनी इथे आणि नंतर उत्तरेतही केलेलं आहे, ते आपण आज पाहणार आहोत. ज्ञानदेव महाराजांनी गीतेच्या पायावर जी भागवत धर्ममंदिराची उभारणी केली, नामदेवांनी जिचं आवार विस्तृत केलं, त्या मंदिराची उंची वाढवण्यासाठी आणि त्यांचा स्तंभाधार त्याला मुख्य असं बळकटी आणून देणारे आधार देण्याचं काम हे एकनाथ महाराजांनी केलेलं आहे. मौज अशी आहे महाराष्ट्रात की ज्ञानेश्वरीचा काही प्रमाणात अभ्यास होत राहिला, त्या मानानं नामदेव महाराजांचा कमी झाला, पण शिंपी समाज बांधवांनी आणि उत्तर भारतीयांनी तो अधिक केला, सिख समाजानं केला. नाथ मात्र अनेक कारणांनी उपेक्षित राहिलेले आहेत. प्राध्यापक नर फाटक, डॉक्टर श्रीराम कुलकर्णी, डॉक्टर शंदा पेंडसे असे काही ज्येष्ठ अभ्यासक याविषयी ग्रंथनिर्मिती करणारे आहेत. किंवा नंतर न्यायमूर्ती बळवंतराव घाटे, डॉक्टर वसंत जोशी, डॉक्टर वापू गिंडे, डॉक्टर ल.रा. नसीराबादकर, डॉक्टर यू.म. पठाण आणि त्यांच्या विद्यार्थिनी डॉक्टर कुमुदिनी गोसावी यांनी आणि मुख्यतः औरंगाबादच्या एकनाथ संशोधन मंदिरानं याविषयी बरंच प्रकाशन केलेलं आहे, चांगलं काम केलेलं आहे. नाथ महाराजांच्या नावानं तिथे एक चांगली संस्थाही उभी राहिलेली आहे. माझ्या मनात असा प्रश्न येतो की संत एकनाथ महाराजांचा समग्र अभ्यास असा किती झाला, किंवा ज्ञानेश्वर, नामदेव आणि एकनाथ यांचा एकत्रित अभ्यास किती झाला. हा अभ्यास जसा वाङ्मयीन झाला, एकेका ग्रंथविधेचा झाला, त्या मानानं तुलनात्मक अभ्यास झाला का. संप्रदाय आणि इतिहास घडवणारे
म्हणून नाथांचा अभ्यास किती झाला. बहुजन समाजासाठी त्यांनी लिहिलं. त्या बहुजन समाजातले किती अभ्यासक या विषयाकडे वळले, असे माझ्या मनात अनेक प्रश्न निर्माण होतात आणि यांची उत्तरं फारशी समाधानकारक नाही आहेत. मी या ठिकाणी एवढंच म्हणेन आरंभी की नाथ गृहस्थाश्रमी होते. गृहाश्रम न सांडिता किंवा खंडिता, कर्मरेखा नोलांडिता त्यांनी समाजकार्य केलं. हे तेच म्हणतात. अध्यात्म, तसा आचारविचार, तत्वचिंतन आणि व्यवहार यांची एकात्मता त्यांनी प्रत्यक्ष आचरून दाखवली. जुन्या नव्याची चांगली सांधेजोड केली. परंपरेने जे चालत आलं त्यातील जे चांगलं असं होतं काळाच्या ओघात आणि पारतंत्र्यामुळे किंवा आक्रमणामुळं जे खंडित झालं होतं ते पुन्हा एकदा नीटनेटकं एकत्र करण्याचं आणि पुढीलांना नवदृष्टी देण्याचं काम हे नाथांनी केलेलं आहे. आपण तुकारामांचा अभ्यास करतो, रामदासांचा अभ्यास करतो, शिवाजीराजांचाही करतो. ही जी त्रयी नंतर निर्माण झाली 17व्या शतकामध्ये, ह्या मागं नाथांचं कार्य आहे. आता ते नेमकं काय आहे हे आपल्याला पाहायचं आहे. मी इथे एवढंच म्हणेन की हे 4-5 अंगानं पाहता येतं. पहिलं, त्या काळात महाराष्ट्रात सुफी प्रभाव फार होता. बहामनी राज्य होती, मुसलमानी राजवटी होत्या. अशा वेळेला देवगिरीचे किल्लेदार आणि दत्तभक्त जनार्दन स्वामी यांचे शिष्य म्हणून नाथ पुढे आले. त्यांनी भागवताची रचना केली, अभंग गाथा तयार केली, अनेक भारुडं लिहिली, भावार्थ रामायणाची रचना केली आणि बरंचसं ज्ञानदेव विषयक महत्त्वाचं काम केलं. हे सगळं पाहताना मला थोडासा इतिहासाचा मागोवा घ्यावासा वाटतो या ठिकाणी. हा जो काळ आहे नाथांचा 1533 ते 1599, या काळातली मी तुम्हाला काही ऐतिहासिक घटनांची ओळख करून देतो. 1526 बहामनी राज्याची 5 शकलं झाली आणि 5 मुस्लिम शाह्या ह्या वेगवेगळ्या ठिकाणी नांदू लागल्या आणि संबंध महाराष्ट्र हा त्यांनी झाकोळून गेला. याच काळात बुऱ्हाण निजामशाह, मुर्तजा निजामशाह, मिरतुद्दीन हुसैन, इस्माईल निजामशाह, दुसरा बुऱ्हाण निजामशाह, चांद बीबी, नंतर इब्राहिम आदिलशाह, हे सगळे झाले आणि दिल्ली आग्र्यात अकबराची राजवट आली. त्याचमध्ये 1565ला राक्षस तागडीची लढाई झाली आणि विजयनगरचं हिंदू साम्राज्य जे एकमेव शिल्लक होतं ते नष्ट झालं. आणि नंतर आपण पाहतो त्याच काळात 1539ला गुरु नानक देवांचं निर्याण झालेलं आहे. नाथ काव्यात आपल्याला नानक या नावानं काव्यसुद्धा मिळतं, त्याच्याकडे आपण नंतर जाऊ. आणखी एक घटनेची नोंद केली पाहिजे. 1542 फ्रान्सिस झेवियर हा पहिला जेजुईट ख्रिस्ती मिशनरी गोव्यात आला. 1542 पोर्तुगीज आरमाराकडून त्रावणकोरच्या मंदिरांची लूट झाली. 1563 ते 66 हा काळ सिखांचे 5वे गुरु अर्जुन देव यांचा काळ आहे. त्यांची भयानक रीतीनं हत्या करण्यात आली मुसलमानी राजवटीकडून. आणि याच काळात तुलसी रामायण 1574 पूर्ण झालेलं आहे. आणि नाथ 1570 ते 1573 या काळात काशीत राहिलेले आहेत. त्याचे अनेक पुरावे आपल्यापाशी आहेत. नाथांचं जे रुक्मिणी स्वयंवर आहे ते 1573 साली काशीमध्ये पूर्ण झालेलं आहे. आणि मग या सगळ्या घटना पाहिल्या की आपोआप आपलं लक्ष सुफी आंदोलनाकडे वळतं. हे काय नेमकं होतं हे मुद्दाम सांगितलं पाहिजे. असं आहे, शस्त्रधारी जे मुसलमान आक्रमक होते
ते महाराष्ट्राच्या गिरिगुंफा शिखरांच्या प्रदेशात लढणं अवघड होतं त्यांना. उत्तर भारतासारखा सुजल सुफल मैदानी मुलूक इथं नव्हता आणि एतद्देशीय जे योद्धे होते तेही चांगले शूरवीर होते. पण हे सगळे नाथकाळात मुसलमानांचे चाकर बनलेले दिसतात. जसे इंग्रजांना मिशनऱ्यांचं पाठबळ मिळालं, निदान ते मिशनरी शिकले सावरलेले होते, शिक्षणाची उर्मी त्यांच्याकडे होती, वैज्ञानिक दृष्टी त्यांच्यात होती. इथे मुसलमानांना ज्या सूफी प्रचारकांची साथ लाभली ते असे बुद्धिवादी नव्हते. त्यांचा इतिहाससुद्धा ध्यानात घेण्यासारखा आहे, त्याच्याकडे मी फार जात नाही. पण एवढंच म्हणतो, आपल्या मूळ प्रदेशातून त्यांना निष्कासित व्हावं लागलं होतं. त्यांचं तत्त्वज्ञान कट्टर सुन्नी मुसलमानांना अमान्य होतं. आता काही नावं सांगतो. अली उल हुजवेरी, ख्वाजा मोइनुद्दीन चिश्ती, ख्वाजा कुतुबुद्दीन बख्तियार काफी, मुंतजमुद्दीन जर्जरी बख्श. अशी काही नावं मी घेतली तर तुमच्या लक्षात येईल की या नाथ काळामध्ये ही सगळी मंडळी महाराष्ट्राकडे वळली होती आणि जवळजवळ 1400 प्रचारक त्यांचे महाराष्ट्रात वावरत होते आणि हजारो हिंदूंचं धर्मांतर त्यावेळेला झालेलं आहे. अनेक हिंदू मंदिरांच्या जागी दर्गे, सल्ले, छल्ले, मशिदी ही तिथे निर्माण झालेली आहेत. दौलताबाद, खुलताबाद, औरंगाबाद, हैदराबाद, गुलबर्गा, बिदर अशा ठिकाणी सूफी केंद्र आहेत. आणि मग नाथांची जी जन्मभूमी होती, कर्मभूमी होती, तिथं अशी सूफी ग्रासित स्थिती असताना जनार्दन स्वामींनी, जे स्वतः मोठे दत्तभक्त होते, त्यांना शिकवण दिली, त्यांना साधना करायला लावली. शूलिभंजन पर्वतावर त्यांना पाठवून तिथं त्यांना दत्तभक्ती त्यांनी नुसती सांगितली नाही, तर जनात जनार्दन कसा पाहावा, विश्वाला ब्रह्मरूप कसं द्यावं, हे स्वतःच्या आचरणाने दाखवलं आणि त्यांना दत्ताचा साक्षात्कार झाला असं सुद्धा चरित्रात नोंद आहे. धर्माचा मार्ग जेव्हा अवरुद्ध होतो तेव्हा काय होतं, आपोआपच अधर्माचं तण वाढतं. हे सगळं विपरीत दूर करण्यासाठी संत अवतरत असतात अशी आपली समजूत आहे. नाथही सांगतात, कलिमाजी संत झाले, टिळा टोपी लाविता भले, नाही वर्माचे साधन, न कळे हृदयी आत्मज्ञान, सदा सर्वदा गुरुगुरी, द्वेष सर्वदा ते करी, भजनी नाही चाड, सदा विषयी कबाड, ऐसिया संतांचा सांगात, नको मजसी आदी अंत, भोळियांच्या पायी एका जनार्दनी ठाव घेई. फार महत्त्वाची ही ओळ आहे की भोळे भाबडे जे आहेत, ज्यांना लोक नाडत होते, फसवत होते, त्यांची पिळवणूक होत होती, त्यांच्यावर जबरदस्ती होत होती, अशा परतंत्र मंडळींना नाथांनी जवळ केलं. आणि मग जी इतर आव्हानं होती, इथं एतद्देशीयांची आव्हानं होती, त्याकडे त्यांनी लक्ष दिलेलं आहे. असा मनुष्य त्या काळात आपल्याला महाराष्ट्रात दुसरा दाखवता येत नाही. काय केलं त्यांनी, दक्षिणेकडे जे सगळं मुस्लिम आक्रमण झालेलं होतं, त्या सगळ्या आक्रमणात सूफी सांप्रदायिकांनी धर्मप्रचाराची जी गडी बसवलेली होती, अशावेळी हिंदू धर्मसंस्कृती संकटात आल्याचं पाहून त्यांनी ज्ञानदेव, नामदेव आणि विठ्ठल भक्तांच्या मांदियाळीला बरोबर घेऊन भागवत भक्तिमार्ग स्पष्ट केला. नाथांपुढं आव्हान होतं ते पुन्हा या आंदोलनाला जे ज्ञानदेव नामदेवांनी सुरू केलं होतं तेव्हा त्याला नवा जोम देण्याचं, एक समाज शिक्षक, संस्कृती रक्षक म्हणून त्यांनी हे कार्य केलं. ही ओळ मी जी आता तुमच्यासमोर ठेवतो आहे, हे सगळं त्यांच्या काव्यात आहे. वीर, झोटिंग, वेताळ, फेताळ, खंकाळ, मैराळ, म्हैसाबाई, जाखाई, जोखाई अशा क्षुद्र देवोपासनेकडे
आणि बकरी कोंबड्यांचे बळी देण्याकडे बहुजन वळत होते. नाथांची आणखी एक ओळ आहे. दावल मलकाची पूजिती गदा, वर्षातून फकीर होती एकदा, मग डोला होता थंडा, खाती मलिदा, हिंदू तुर्कांचे खरकटे. असे शब्द आहेत. पोटभरू कीर्तनकार होते, फकीर जोगी होते, देवऋषी होते आणि हे सगळे अंधश्रद्धा वाढवत होते. अशामुळे आपोआपच जे काही समृद्धी आणि वैभव होतं या प्रदेशाचं ते लोपलं. दैन्य दुःख दारिद्र्य आलं. भाषा आणि संस्कृतीची गळचेपी झाली. मराठीमध्ये 60% फारसी शब्द शिरले. पोशाख बदलले लोकांचे. वेदज्ञ ब्राह्मणांचं अधःपतन झालं. भोंदू त्यापैकी अधिक प्रबळ झाले. कर्मठपणा वाढला. क्षुद्र देवतांचं पूजन होण्याबरोबर बहुजन ज्ञानापासून वंचित राहिले. धर्मांतर झालं. हिंदू स्त्रियांनाही पर्दानशीर व्हावं लागलं. ब्राह्मतेज, क्षात्रतेज सगळं इतिहासात जमा झालं. अशा वेळेला ज्ञानाचा एका म्हणून, म्हणजे ज्ञानदेवांचा वारसदार म्हणून एकनाथ महाराज उभे राहिले. आणि त्यांनी काय केलं नेमकं? ज्ञानदेव महाराज हे योगात रमलेले होते, एकांतात होते. नाथ लोकांतात राहिले. नाथ लोकांशी अधिक समरस झाले. ज्ञानदेवांनी आरंभलेलं जे धर्मसंकीर्तन होतं ते त्यांनी काळाची आव्हानं ओळखून पुढं नेलं. नाथांनी ज्ञानोत्तर भक्तीचा उलगडा लोकभाषेतून तर केलाच, पण कमालीचं वैविध्य त्यांच्या संबंध कार्यात आणि लेखनात आपल्याला दिसतं. नाथ हे स्वतः प्रतिभासंपन्न प्रवक्ते होते. ते क्रांतिकारक होते असं मी म्हणणार नाही, पण संस्कृती रक्षक आणि प्रसारक होते. पंडित प्रवचनकार होते. त्यांची पुराणिक शैली अनेक लोकांनी पुढे अनुसरली. मी हे नंतर सगळं सविस्तर असं मांडणारच आहे, पण आता एवढंच सांगतो. तुकाराम महाराज हे लगोलग नाथांनंतर झाले. त्यांनी समाजातील दंभढोंगावर प्रहार करून एक प्रकारे विशुद्ध परमार्थाची तळमळ जागी केली. रामदास हे समाजोन्मुख होते. शहाणे करून सोडावे सकळ जन, यासाठी त्यांनी सविस्तर निवेदन विवेचन शैली नाथांची स्वीकारली आणि एक प्रकारे दुष्ट दुर्जन निर्दालन किंवा अवघा हलकल्लोळ करावा आणि परकीय आक्रमणाला आपण चांगली टक्कर दिली पाहिजे, घाव घातले पाहिजेत, हे धोरण रामदासांनी स्वीकारलं. आणि यातून पुढे शिवाजीराजांनी हिंदवी स्वराज्य प्रत्यक्षात आणून दाखवलं. आणि म्हणून नाथांना महाराष्ट्र महोदयाचे अग्रदूत असं म्हटलं जातं. हे अगदी योग्य आहे. खरं त्यांना महात्मा म्हणायला पाहिजे. मी या ठिकाणी दोन तीन मोठ्या माणसांची त्यांनी लिहिलेल्या लेखनातून काही त्यांची मतं सांगतो. न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर लिहितात, अल्लाउद्दीन खिलजी आणि मलिक काफूर यांनी चितोडपासून मदुराईपर्यंत अनेक देवळांचा विध्वंस केला, मूर्ती भंगून टाकल्या, सोने जवाहीर लुटले आणि मग असंच सुफी मुसलमानांनी आपला जम बसवला. दिल्लीतील राजसत्तेशी या संबंधितांचे जे लागेबांधे होते त्याच्यातून इथं परराज्य किंवा आक्रमण अधिक स्थिरस्थावर झालं आणि मुस्लिम राजसत्ता स्थापन होऊन एक प्रकारची संकट मालिका महाराष्ट्रात उभी राहिली. आता सेतुमाधवराव पगडी यांचं तर पुस्तकच आहे. त्या पुस्तकात मुसलमानी सूफी कारवायांचे अनेक दाखले त्यांनी दिलेले आहेत. आणि लोकांना खरा धर्म सांगणं हा किती अवघड झालं होतं. आणि
एक प्रकारे लोकांना खुळ्या समजुतीतून, चुकीच्या समजुतीतून बाहेर काढणं हे अत्यंत आवश्यक होतं. पगडी चपळ गावकरांनी हे सगळं दिलं. हे कसं नाथांनी केलं. आणि नाथ स्वतः म्हणतात, धर्माची वाट मोडे, अधर्माची शीग चढे, तय आम्हा येणे घडे संसार स्थिती. आम्हा का संसारा येणे, हरिकथा निजनाम स्मरणे, जडजीव उद्धरणे नामस्मरणे करुणी, सर्व कर्म ब्रह्मस्थिती प्रतिपादाव्या वेदोक्ती, हेच एक निश्चिती करणे आम्हा. नाना मते पाषांड म्हणजे पाखंड, कर्मठता अतिबंड, तयाचे ठेचणे तोंड हरिभजने. विश्वरूप सृष्टी अर्जुना दाविली दृष्टी, भिन्न भेदांच्या गोष्टी बोलू नये, एका जनार्दनी धरिता भेदमनी, दुरावले येथुनी निंदक जाणा. आता हे जे नाथांचं म्हणणं आहे, मला इथे कबीरदासांची एक साखी आठवते. हस्ती चढिये ज्ञान को देवलीच्या मारी, श्वानरूप संसार है भूक न दे झक मारी. असं कबीराचं वचन आहे की तुम्ही भुंकणारे जे लोक आहेत, निंदक जे आहेत, तुम्हाला अडचणीत आणणारी जी माणसं आहेत, त्यांच्याकडे पाहण्याचं काहीच कारण नाही. कारण तुम्ही ज्ञानाच्या हत्तीवर स्वार झालेले आहात. नाथांनी नेमकं हे सांगितलं. आणि मग नाथांनी हे महाराष्ट्र महोदयाचं काम कसं कसं केलं हे आपण थोडंसं त्यांच्या शब्दात आणि इतरांच्या शब्दात, तुकाराम महाराजांच्या शब्दात पाहणार आहोत. मित्रांनो, नाथांची एक मौज अशी आहे की ते गुरुपरंपरेनं दत्त सांप्रदायिक आहेत, वंश परंपरेनं विठ्ठल भक्त आहेत आणि सूफींशीही त्यांचा सलोखा आहे. एकूणच भक्ती परंपरा, ज्ञानदेव नामदेवांचं कार्य, त्यांचा वारसा, मुख्यतः ज्ञानेश्वरी, हे सारं त्यांच्यासमोर आहे. आणि हे सगळं समोर ठेवून ते लोकसंस्कृतीला मराठीतून आणि हिंदीतून बळ देतात आणि भागवत धर्माचं विश्लेषण करतात. क्षत्रिय ब्राह्मण अभिजन परसत्तेचे दास, सर्वसामान्य लोक, त्यांना भोगावं लागणारं पारतंत्र्य, एकूण युद्ध परिस्थिती, क्षुद्र देवोपासनेत रमलेले लोक, स्वाभिमान शून्य शौर्य आणि भोळ्या धर्मनिष्ठा, हे सगळं आक्रमणामुळं अधिक अगतिक होऊन लोक आचरत होते. अशा वातावरणात धर्मश्रद्धा डोळस करण्याचं काम आणि पुरुषार्थ जागृती यासाठी विठ्ठल कृष्ण काव्य आणि रामकाव्य, मुख्य म्हणजे देशाटन, प्रवास, विपुल मराठी हिंदी रचना आणि पुढीलांना प्रेरणा, हे सगळं नाथांनी केलं. म्हणून तुकोबांनी लिहून ठेवलं आहे. तुकोबांचे शब्द फार परखड आहेत. ब्राह्मणाचा पोर एक खेळिया भला, तेने जन खेळ कर केला रे, जनार्दन बसवंत करुनिया, तेने वैष्णवांचा मेळा मेळविला रे, एकची घाई खेळता खेळता आपणची बसवंत झाला रे. असं म्हणतात की तुकोबांनी नाथ भागवताची कित्येक पारायणं केली होती, 1000 पारायणं केली होती, अशी नोंद आहे, चरित्रकार करतात. पण मी असं म्हणेन की काय केलं नेमकं नाथांनी? त्यांनी राजाश्रय नाही स्वीकारला, भाषा तारली, घडवली आणि वाढवली. आणि हे सगळं अलौकिक प्रज्ञा प्रतिभेनं करताना त्यांनी एक सूत्र समोर ठेवलं, ज्ञानी निवती परमार्थ बोधे. ज्ञानवंत माणसांना परमार्थावर ग्रंथरचना केली बरं वाटतं, शांत होतात ती. पंडित निवती पदवंदे, पंडितांना सुद्धा ग्रंथरचनेचं आकर्षण असतं. आणि पण लोक कसे असतात? लोक निवती कथा विनोदे, ग्रंथ संबंधे जगनिवे. लोकांना थोडंसं तुम्ही हसत हसवत काही ठसवून सांगितलं तर ते पटतं.
आणि मग यासाठी ग्रंथरचना हवी. खरं म्हणजे संत साहित्याचं साहित्यशास्त्रच वेगळं आहे. ज्ञानदेवांच्या भाषेत जर सांगायचं होतं ते वाचे बर्वे कवित्व कवित्वी रसिकत्व, रसिकत्वी परतत्व स्पर्श हवा असं आहे. ज्ञानदीप जगी लावण्याकरता कीर्तन रंग हवा असं नामदेवांचं म्हणणं आहे. आणि मग या सगळ्या सहित म्हणजे हितासह जी साहित्यदृष्टी होती तिला एक नव्या साहित्यशास्त्राची जोड नाथांनी कशी दिली हे मोठं पाहण्यासारखं आहे. नाथांनी जे कार्य केलं ते मी थोडंसं तुलसीदासांच्या संदर्भात सांगणार आहे. त्यामुळे चरित्रातल्या काही गोष्टींचा पुन्हा उल्लेख येईल. एक मौज अशी आहे की नाथांचं जे जीवन आहे ते आणि तुलसीदासांचं जीवन यांचा नुसता काळ एक आहे असं नाही. ते एकत्र काशीत होते 3 वर्ष हे नाही, तर मुळीच्या मुळी एका जन्मला माय बापे थोर धाक घेतला असंच तुलसीदासांचंही झालं आहे. मूळ नक्षत्रात त्यांचा जन्म झाला आणि तुलसीदासांचे आईवडील गेले, नाथांचंही तेच झालं. आजी आजोबांनी सांभाळलं. आता ते आजी आजोबा कीर्तन प्रवचन प्रेमी होते म्हणून 12व्या वर्षी नाथ हे जनार्दन स्वामींकडे गेले. आणि नाथांचं घराणं जरी भानुदासांचं असलं की ज्यांनी विठ्ठल मूर्ती पंढरपुरात आणली होती, म्हणून नाथ असं म्हणतात प्रेमानं, वंदू भानुदासा आता जो का पितामहाचा पिता, ज्याचे निवंश भगवंता झाला सर्वथा प्रियकर. आता हे म्हणतात, पण खरं त्यांचं जे सगळं पुढे येण्याचं त्यांचं जे यश आहे हे दत्तभक्तीतून आहे. म्हणून ते असं लिहितात, गुरुप्राप्ती लागी सर्वथा थोर जनार्दनासी चिंता, विसरला तिन्ही अवस्था सद्गुरु चिंतिता चिंतनी, पूजाविधी करोनिया जव जनार्दनू लागला पाया, तव अदृश्य झाला दत्तात्रया योग मायेची योग. हे एकनाथी भागवतात आहे. मग चतुश्लोकी भागवत ही पहिली रचना. मग भागवत, रुक्मिणी स्वयंवर, स्फुटप्रकरण, अभंग, पद, गवळणी, भारुड, गाथा आणि शेवटी 40,000 ओव्यांचं भावार्थ रामायण. हे सगळं करत असताना एक प्रकारची समन्वयशीलता नाथांमध्ये दिसते. तुलसीदासाच्या विषयी असं म्हणतात, तिने सर्व गोष्टींचा त्या काळातल्या समन्वय साधला. हेच नाथांनी केलेलं आहे. नुसतं भक्तिप्रवाहांचं नव्हे, तर माणसांच्या मनामध्ये आलेल्या नाना प्रकारच्या विचारांचं आणि विकारांचं सुद्धा एक प्रकारे ते सगळं जाणून घेऊन शमन त्यांनी केलं. एक त्यांची छान उक्ती आहे बघा, एका जनार्दनाचा वृत्तांत एक म्हणती भक्तिमुक्त. काय वृत्तांत आहे एकनाथांचा? काही म्हणतात हे भक्तिमुक्त आहेत, एक म्हणती जीवनमुक्त, प्रपंची निश्चिंत मानिती. अहो हा एकार जनार्दन, नाही आसन नाही देखे ध्यान. कसा आहे मग? नेत्र मुद्रा माळा जाण उपासना लक्षण या नाही, कोण मंत्र असे यासी, काय उपदेशी शिष्यासी, मंत्र न दे कोणासी, भुलले भाविक त्यासी, या भावार्थे नुसत्या हरिनामाचा धोख संथा, लावणी भुलविले येणे लोक, ऐसे नाना विकल्प, जनार्दन देख उपजवी स्वये. असे हे एकनाथ आहेत. त्यांना जनार्दन पाहण्याची दृष्टी गुरुने दिली आणि मग त्यांनी संबंध जन पालटून टाकला. आणि ते म्हणाले, जनतेची जनार्दन एका जनार्दनी भजन, जनी जनार्दन प्रत्यक्ष डोळा कान दिसे यासी.
एका जनार्दनी जनी जनार्दन तयासी नमन. साकर दिसे परी गोडी न दिसे, ती काय त्या वेगळी असे. तैसा आहे जनी जनार्दन, जन नो हे अवघात हा जनार्दन. अवलोकिता जन दिसे जनार्दन. असे नाथ हे सनातन्यांच्यामध्ये राहिले, पण कर्मकांडांचा पगडा त्यांच्यावर झाला नाही. ते संस्कृत पंडित होते, पण त्यांचं लेखन मायबोलीतून आहे. आपल्या साऱ्या ध्येयाचा उलगडा करताना ते असं म्हणतात की मी अधर्माची वाट मोडण्यासाठी आलेलो आहे आणि धर्माची वाट प्रशस्त करण्यासाठी आलेलो आहे. त्यांना ज्ञानदेव महाराजांविषयी अत्यंत आदर. हे एक पुन्हा विलक्षण आहे. ज्ञानेश्वर महाराजांच्या नंतर झालेला पंडित काय म्हणतो, कैवल्याचा पुतळा प्रगटला भूतळा, चैतन्याचा जिव्हाळा ज्ञानोबा माझा. गुरुसेवे लागी जाण, शरण एका जनार्दनी, चैतन्याचे जीवन ज्ञानोबा माझा. आता तसा नाथांचा कर्नाटकाशी सुद्धा संबंध दाखवता येतो. त्या काळातले जे कर्नाटकातले मोठे सत्पुरुष आहेत, पुरंदर विठ्ठल, त्यांच्यावर आपल्याला नाथांचा प्रभाव पाहता येतो. आणि मग नाथांची जी एकूण विलक्षण अशी जीवन प्रणाली आहे ती आपण बघू शकतो. आजचे भाषाभिमानाचे दिवस आहेत. आपल्याला आपल्या भाषेविषयी अत्यंत जिव्हाळा वाटतो, प्रेम वाटतं, अभिमान वाटतो. हा जिव्हाळा आणि प्रेम हे आपण ज्ञानेश्वर महाराजांपासून नामदेवांपासून अगदी नाथांपर्यंत पाहतो. ज्ञानदेवांनी प्रथम आपल्या बोलीचं महिमान सांगितलं आणि मी आत्मज्ञान धर्मज्ञान हे माझ्या मायबोलीतून आणतोय असं अभिमानानं सांगितलं. नाथ काय म्हणाले, कपिलेचे म्हणावे क्षीर, मा इतरांचे काय नीर. संस्कृत ग्रंथ करते ते महाकवी, मा प्राकृती काय उणीवी. संस्कृतवाणी देवे केली, प्राकृत काय चोरापासून आली. असो तया पक्षाभिमानी बोली, देवाची चाली निरभिमान. माझी मराठी भाषा चोखडी, परब्रह्म फळली गाढी. असं ते नुसतं म्हणतात असं नाही, त्याप्रमाणे काम करतात. आणि मग नागर जागरणासाठी प्रमाण भाषेत ग्रंथ, बहुजन समाजासाठी भारुड, लोकबोलीतून मनोरंजन, आध्यात्मिक जागरण आणि नाट्यमय कविता लिहितात. गद्य सदृश रचनाही करतात आणि जनप्रबोधनासाठी एक मार्ग निश्चित करतात सर्वांचे पुढे. सगुणचरित्रे परमपवित्रे सादर वर्णावी, सज्जन वृंदे मनोभावे आधी वंदावी. संत संगे अंतरंगे नाम बोलावे, प्रभूचे नाम बोलावे. कीर्तनरंगी देवा संधित सुखेची डोलावे. भक्ती ज्ञान विरहित गोष्टी इतरा न कराव्या, प्रेम भरे वैराग्याच्या युक्ती विवराव्या. जेणेकरुणी मूर्ती ठसावी अंतरी श्रीहरीची, ऐसी कीर्तन मर्यादा ही संतांच्या घरची. श्रवण कीर्तने अद्वय भजने, वाजवी करटाळी. एका जनार्दनी भक्ती होय मुक्ती तत्काळी. मला या ठिकाणी केशवसूतांचं स्मरण होतं. केशवसूत असे म्हणाले होते की मी ब्राह्मण नाही, शूद्र नाही, मी कुठल्याही धर्माचा पंथाचा नाही. नाथ काय म्हणतात बघा, जो जो जयाचा घेतला गुण, तो तो गुरुम्या केला जाणा. गुरुसी आले अपारपण, जग संपूर्ण गुरु दिसे. न म्हणावा शूद्र ब्राह्मण, भक्तिप्राधान्य भावार्थ. जाणीव शहाणीव ज्ञातेपण, सांडुनी जातीचा अभिमान. इथे मला पुन्हा नामदेव, ज्ञानेश्वर महाराज, नाथ महाराज हे सगळे एकाच गोष्टीचा सारखा निर्देश करतायत की तुम्ही जातीचा अभिमान सोडा, संकुचित वृत्ती सोडा. नाथ ब्राह्मण होते, ते म्हणतात ब्राह्मणाचं षटकर्म कुठलं. ब्राह्मणाचे षटकर्म जाण, यजन आणि याजन, अध्ययन आणि अध्यापन, प्रतिग्रहोदान हे साही.
जिथं ज्याच्या जिथे जिथे प्रतिकार करण्याची ताकद निर्माण केली पाहिजे, हे काम खरं ब्रह्मविद्येची उपासना करणाऱ्या ज्ञानवंतांचं आहे. आणि मग तसा आचार विचार करता नाथांनी विलक्षण काव्यरचना केली. ती काव्यरचना आपण सविस्तर पाहणार आहोत आणि मग त्यांच्या ज्ञानेश्वर विषयक कार्याकडे वळणार आहोत. मित्रांनो, नाथ महाराज हे ज्ञानदेवांचे अवतार अशी श्रद्धा वारकऱ्यांची आहे. ते अगदी योग्य आहे. त्यांनी विद्वान पंडितांसाठी चतुश्लोकी भागवत तयार केलं आणि एकादश ग्रंथाची म्हणजे एकादश भागवताची नाथ भागवत म्हणून टीका तयार केली. मध्यमवर्गीयांसाठी रुक्मिणी स्वयंवर तयार केलं आणि तळागाळातली बहुजनासाठी भारुड आणि लोककाव्य लिहिलं. जवळपास 2,50,000 रचना त्यांची आहे. त्या धकाधकीच्या परिस्थितीत केवळ 66 वर्षाच्या आयुष्यात पहिली 12-14 वर्ष ही अडचणीची गेल्यानंतर सुद्धा त्याने हे काम केलं. मला या ठिकाणी राग जाधवांचं जे विवेचन आहे ते ध्यानात घेऊन सांगावं असं वाटतं की नाथांना खडतर प्रतिकूल कालखंडात जगावं लागलं. 16वं शतक हे केवळ राजकीय दास्याचं दाहक पर्व नव्हतं, तर ते संस्कार लुप्त अशा निष्क्रिय दिशाहीन समाजाची ती एक काळरात्र होती. नाथांची क्षेमकुशल गृहस्थीही चहूबाजूनी घेरलेल्या अग्निज्वाळांची होती. विपरीत कालपुरुषाशी नाथ त्यांच्या परीने झगडलेच, पण ते विदग्ध विवेकबुद्धीच्या पातळीवर झगडले. हे आजच्या संदर्भात फार ध्यानात घेण्यासारखं आहे. नाथांची जी हाडाच्या शिक्षकाची प्रवृत्ती होती त्यातून त्यांनी आपलं व्यक्तिगत जीवन भागवत केलं आणि आपलं सामाजिक जीवन त्यांनी रामायण केलं. ज्ञानेश्वर ते तुकाराम रामदास ही एक समग्र सलग सांस्कृतिक परंपरा आहे. ती संप्रदायाच्या मठातून आखाड्यातून संकुचित करणं वा राखणं हे अज्ञानमूलक ठरते असं राग जाधवांना वाटतं. मला हे पटतं. तुम्ही नाथांचा विचार केवळ एका संप्रदायाचे म्हणून करू शकत नाही. एक भारतीय महापुरुष म्हणून करावा लागतं. त्यांनी तीर्थयात्रा केल्या गुरूंच्या आज्ञेनं आणि मग नाशिक पंचवटीत असताना त्यांनी भागवताच्या 2ऱ्या स्कंधातील 9व्या अध्यायाच्या 32 ते 35 अशा 4 श्लोकावर 1036 मराठी ओव्या लिहिल्या आणि त्याच्यातून चतुश्लोकी भागवत हा त्यांचा छोटासा ग्रंथ तयार झाला. गुरूंनी त्यांना सांगितलं, आता तू आदिनारायणानं ब्रह्मदेवाच्या सृष्टीनिर्मितीपूर्वी जे ज्ञानकथन करून सृष्टीरूपी मीच वसे असं समजावलं, त्या साऱ्या जगतात म्याची जी निखळ अशी सगळीकडे उपस्थिती आहे आणि सर्वाभूती भगवत भाव हीच खरी भक्ती असा तो संदेश देतो. हे सगळं लिही. आणि मग नाथ लिहितात, जे बोलविले जनार्दने तेच ग्रंथकथने कथिले म्या. आणि मग मदप्रथमावस्था नेणे संस्कृत पदपदार्था, वाकुडे तिकुडे आर्ष बोल आहेत, पण संतकृपेतून त्याच्यात प्रेमाची ओल आलेली आहे. आणि मग ब्रह्मज्ञानाची सखोलताही त्यात येते. का? श्री भागवत आणि भाषेमध्ये मराठी हे बोलणे नवल वाटे असं लोक म्हणायला लागले. पूर्वी नाही ऐकले कोठे, अभिनव मोठे धिटावा केला. असं असताना सुद्धा त्यांनी ते भागवत तयार केलं आणि या भागवताची मौज आहे. ज्ञानेश्वरांच्या जीवनात जो प्रसंग आला तोच त्यांच्या जीवनात आला आहे. काय झालं? एकूण सगळी परिस्थिती ध्यानात घेऊन त्यांनी ही भागवताची रचना केली आणि मग ही भागवत एकादश स्कंध टीका ही जवळपास त्या काळामध्ये कुणालाही जमलं नाही असं हे काम आहे. मूळ श्लोक 1500
नाथांनी 18,851 ओव्यामध्ये अर्थांतर आणि त्याचं भक्तिमार्गाचं स्पष्टीकरण दिलं. ते म्हणतात, मंथोनिया वेदशास्त्र व्यासे केले महाभारत, त्या भारताचा मथितार्थ श्रीमद भागवत हरिलीला. आता असं म्हणता येईल की वेदांचं जे उणं होतं ते गीतेनं भरून काढलं. ज्ञानेश्वर महाराजांचीच ओळ आहे, वेद संपन्न होय ठाई, परी कृपण केला ऐसा आणू नाही, जो कानी लागला तिन्ही वर्णांची या. गीतेचं हे उणेपण ज्ञानेश्वरीनं भरून काढलं आणि तिथे जे काही राहिलं होतं ते नाथ भागवतातून लोकांसमोर आलं. एक प्रकारे नाथ भागवत ही ज्ञानेश्वरीची टीकाही आहे. ग्रंथारंभीच ते व्यास आणि इतर ऋषीमुनींबरोबर निवृत्ती नामदेवांचा स्पष्ट निर्देश करून म्हणतात, जयांचे ग्रंथ पाहता ज्ञान होय प्राकृता, त्यांचे चरणी माथा निजात्मता निजभावे. आणि मग ते स्पष्ट सांगतात, ग्रंथ पहावा देश भाषा व्युत्पत्ती, म्हणून नुपेक्षावा पंडिती, अर्थ पहावा यथार्थी, परमात्मस्थिती निजनिष्ठ. जरी सोन्याचे पेंडुके केले परी ते दगड मोला नाही आले, तैसे भागवत प्राकृता झाले परी नाही चुकले निजज्ञान. नाथांची जी रसाळ कथात्मक निवेदन शैली आहे आणि सांसारिकांच्या भाषेमध्ये भक्ती हेच ज्ञानाचं मूळ आणि भक्तीचं फळ हे जीवनाची सार्थकता असते, हे ते परोपरीने समजावून सांगतात. आता मी असंच रुक्मिणी स्वयंवराविषयी बोलेन. हे नाथांचं एक वैशिष्ट्य आहे. ते तिकडे काशीत असताना हे रुक्मिणी स्वयंवर पूर्ण करतात आणि त्याच्यातून एक प्रकारे ते रुक्मिणी आणि कृष्ण यांचा जो काय विवाह आहे, या ग्रंथीचे निरूपण जीवाशिवा होतसे लग्न, अर्थ पाहता सावधान समाधान सात्विका. आता हे सगळं असं आख्यान काव्य नाथांनी रचलं. आजही असं म्हणतात, ते मध्यमवर्गीय लोक हे वाचून मग मुलींची लग्न ठरतात अशी श्रद्धा ते ठेवतात. आता अशी आख्यान काव्य मराठीत आधी महानुभावांनी खूप रचली होती, पण ती त्यांच्या तत्त्वज्ञानाचा प्रचार करणारी होती. नाथांचं रुक्मिणी स्वयंवर हे एकूण भक्ती तत्त्वज्ञान सांगणार आहे. असंच हस्तामलक, स्वात्मसुख, शुकाष्टक, आनंदलहरी, गीतासार, चिरंजीवपद, गीता महिमा अशी कितीतरी प्रकरणं 4000 ओव्या आहेत. कीर्तनाला उपयोगी अशी संतचरित्र त्यांनी नामदेवांचं, सावतामाळ्याचं, चोखामेळ्याचं, अगदी ध्रुव, अभिमन्यू अशा पौराणिक कथातून अशा खूप चरित्रांची रचना केली आहे आणि अनेक गवळणी लिहिल्यात. ही इतकी सुंदर गवळण आहे, आपण नेहमी ऐकतो, ऐक ऐक सखे बाई, नवल मी सांगू काही, त्रैलोक्याचा धनी तो हा, यशोदेसी म्हणतो आई. के वारियाने कुंडल हाले, डोळे मोडीत राधा चाले, राधा पाहुनी भुलले हरी, बैल दुभे नंदा घरी. आता तुम्ही जर नाथांची गाथा पाहिलीत, जवळपास 4000 अभंग आहेत आणि हे सगळे अनुभवपर आहेत, उपदेशपर आहेत आणि यांची सगळी गुरुभक्ती, एक प्रकारची निस्सीम अशी समाजप्रीती आणि मग पांडित्याच्या कोंडीत अडकलेला अध्यात्म हे समाजाला सर्व स्तरापर्यंत समाजातल्या नेऊन पोचवण्याची ताकद, वास्तवाचं भान, हे सगळं तुम्हाला तिथे दिसेल. नाथच म्हणतात, सचेतनी द्वेष अचेतनी पूजा, भक्ती गरुडध्वजा केवी पावी. म्हणती देव मोठे मोठे, पूजिता ती दगड गोटे, जीत जीवा करुणी वध, दगडा दैविती नैवेद्य. मेल्या मनुष्याशी पूजिती,
खोंड सुपल्या पाळणे बांधिती, गळ टोचवणी बगाडे घेती, ही फजिती की जी माय बापा, ही फजितीच आहे. जीवदान देऊ करीती, अवघी दैवते एकची म्हणती, मेंढरे बोकड कापती, परतोनी आपणची खाती. आता हे सगळं स्पष्ट लिहितात आणि मग गोड अशा विठ्ठल भक्तीच्या अभंगांचीही रचना करतात. हेच नाथ हे लिहिता येतात, आपल्याला आश्चर्य वाटतं. हेच नाथ असं वास्तवाचं भान सगळं राखून काय चाललं आहे समाजात हे सांगताना सांगतं, माझे माहेर पंढरी आहे भिवरेच्या तिरी, बाप आणि आई माझी विठ्ठल रखुमाई, पुंडलिका आहे बंधू त्याची ख्याती काय सांगू, माझी बहीण चंद्रभागा करतसे पापभंगा. इथे पुन्हा नामदेव महाराजांच्या प्रमाणे ते अभंग लिहित राहतात. बाळक्रीडेचे सुद्धा अभंग त्यांनी लिहिलेले आहेत, ते 300वर आहेत. म्हणजे एका बाजूनं संबंध कृष्ण काव्य आहे पूर्वार्धामध्ये जीवनामध्ये, त्याचबरोबर ते कृष्णाच्या लीलांचंही कथन आहे आणि कृष्णाच्या उपदेशपर अशा रूपाचंही कीर्तन आहे. पण आपण फक्त भारुडांवर भर देतो. भारुड काव्य हे त्यांचं महत्त्वाचं आहे हे खरंच. नाथांच्या आधी भारुडं लिहिली जात नव्हती असं नाही, पण भारुडातून त्यांनी समाज घडवला, एक प्रायोगिक मूल्य या विधेला दिलं. आज अलीकडच्या काळात आपण पाहतो डॉक्टर रामचंद्र देखणे भारुडं फार चांगल्या रीतीनं सादर करतात आणि ते आजही किती प्रभावी होऊ शकतात हे आपण अनुभवू शकतो. नाथांचा धर्मठ कर्मठ मिथ्याचारी ढोंगी मंडळीवर कटाक्ष होता. त्यामुळे त्या संधी साधू धूर्ताना विघ्नरूप ती भारुडं वाटली असतील असं आचार्य विनोबा म्हणतात. काही उदासीन विचारवंत असतात, ते म्हणाले असतील निर्वाण दीपे किम तैल्य जाणं, आता सगळं संपलेलंच आहे, काय करायचं हे सगळं घेऊन, असं वाटलं असेल त्यांना. पण नाथांनी त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं, कारण दंभी मंडळींना लाजवण्यासाठी त्यांच्याकडे एक विलक्षण कला होती. एक नाथांच्या जीवनातला प्रसंग सांगतात. ते एकदा गोदेवर स्नानाला गेले, तेव्हा तिथे एक मुसलमान बसला होता, तो त्यांच्या अंगावर थुंकला. ते परत गेले आणि परत स्नान केलं. असं काही वेळा झालं. दरवेळेला तो थुंकायचा, हे जाऊन स्नान करायचे, परत यायचे. तो मुसलमान शेवटी थुंकून कंटाळला आणि तो म्हणाला की मी इतक्या वेळा तुमच्यावर थुंकतोय आणि तुम्ही स्नान करून परत येत आहे, मला काहीच म्हणत नाही. नाथ त्याला एवढंच म्हणाले, तू तुझा धर्म पाळलास, मी माझा धर्म आचरतो. आता आज आपण अनाथ आहोत असे थुंकणारे लोक आज आपल्या समाजात पुष्कळ आहेत. प्रत्येक गोष्टीविषयी ते काहीतरी एक विपरीत असं काही बोलत असतात. नाथांनी लोकभाषा ही धर्मभाषा केली आणि त्याआधी तसं खरं म्हणजे महानुभावांनी केली होती, पण महानुभावांमध्ये नाथमत खंडन होतं, स्वतःच्या धर्मा संप्रदायाचा प्रचार होता. नाथांनी पारंपरिक धर्मसंस्कृती, दर्शन आणि लोकसंस्कृतीचं रक्षण करणाऱ्या वासुदेव, वाघ्या, भुत्या, भांड, गोंधळी किंवा बाळसंतोष, दरवेश, फकीर, कोलाटी, डोंबारी, वैदू, जोशी या सगळ्यांना जोडून नाना प्रकारचे अभयपत्र, अर्धदस्त, ताकीदपत्र, जबाब असे व्यावहारिक पत्राचार उभे केले आणि पिंगळा, विंचू, सर्प, एडके, कुत्रे, वटवाघूळ असे पशुप्राणी घेतले. त्यातली संगती विसंगती नाट्यमय शैलीत कथन करीत एक प्रकारे संत आणि लोक यांचं गोत्र जुळवलं. नाथ हे मराठीतलं पहिलं लोकसंस्कृतीचं चालतं बोलतं विद्यापीठ आहे. बहुरूढ, दशावतार, ललित, सोंगे आणि भारुडांचं गारुड यातून प्रभावी नाट्य निर्माण झालं. ते भक्तीच्या रंगमंचावर प्रतिष्ठित झालं. आपलं जे नाटक वेड आहे मराठी मंडळींचं, हे या भारुडातून तर उदित झालं नाही ना, असा विचार करण्यासारखा आहे. तो करून पाहावा मंडळींनी, म्हणजे नाथांनी नेमकं काय केलं हे समजेल. आता मी नाथांच्या कार्याचा जो उत्तरार्ध आहे, जो ज्ञानेश्वरीशी संबंधित आहे, त्याच्याकडे वळणार आहे. मित्रांनो, आपण आत्तापर्यंत
ज्ञानाचा एका म्हणजे काय? ज्ञानदेव नामदेवांचं काम हे प्रभावी पद्धतीनं नाथांनी कसं महाराष्ट्रात पुढे नेलं, हेच त्यांनी भारतीय परंपरेशी कसं जोडलं हे मला सांगायचं आहे. नाथांचा जो उदय झाला त्या काळामध्ये इथे पारतंत्र्य होतं आणि सगळीकडे एक प्रकारे सामान्य माणूस चेपलेला होता, भरडलेला होता. अशावेळी भागवताचा दीपस्तंभ त्यांनी लावला. गाथा लोकांच्या हाती देऊन आणि भारुडं हाती देऊन एक प्रकारे त्यांनी संबंध समाजामध्ये वैचारिक सामाजिक असं जागरण केलं. हे सगळं करत असताना त्यांनी एक दुसरं काम केलेलं आहे आणि ते फार महत्त्वाचं आहे. मी त्याच्या आधी त्या गाथेतल्या काही भागाविषयी आधी बोलतो. म्हणजे त्यांची गाथासुद्धा तसं प्रत्येकाची गाथा आहे. नामदेवांची गाथा आहे, ज्ञानेश्वरांची आहे, तुकारामांची आहे, रामदासांची सुद्धा आहे, छोट्या छोट्या कवींच्या सुद्धा गाथा आहेत. पण नाथांची ही जी गाथा आहे हिची काही वैशिष्ट्ये आहेत. एक तर त्याच्यामध्ये विपुल हिंदी रचना आहे जी मुसलमानांसाठी आणि उत्तरेतल्या लोकांना उपयोगी ठरली. नाथांचा जो महार आहे तो उच्चवर्णीयांना असं बजावतो की तुमचे आमचे आईबाप एकसारखेच आहेत. त्याची जी भटीण आहे नामदेवांची, एकनाथ गाथेतली भटीण, ती विद्वत्तेचा पोकळ बडिवार माजवणाऱ्या भटावर टीका करते. त्यांची जी सवरी आहे ती आपल्याला विमुक्त अवस्था कशी प्राप्त झाली हे सगळं तपशील सांगते. हे सगळं आपण पाहिलं की चाट पडतो नाथांनी कोणाकोणाला कसं कसं बोलतं केलं आहे. नाथांची बालनाट्य आहेत. बाहुले, छापा, लपंडाव, हमामा, हुतुतू, भोवरा, टिपरी, चेंडूफळी म्हणजे क्रिकेट आजचं, विटीदांडू, अशा लुटूपुटूच्या खेळातून अध्यात्म विवरण ते करतात. आणि ठेविले अनंते तैसेची राहावे असे जगणारे जे डोंबारी आहेत, कोल्हाटी आहेत, जागल्या आहेत, गारुडी आहेत, चोपदार आहेत, बहुरूपी आहेत, वैदिणी आहेत, यांचा ते नाना प्रकारे त्यांचा जो जीवनाचा प्रवास आहे हा स्पष्ट करतात. आणि देवानी दानवांना अद्दल कशी घडवली हे स्पष्ट करतात. 18 पगड ज्ञाती त्यांच्या बोलीभाषा, रूढी, परंपरा हे सारं ध्यानी घेऊन प्रभावी व्यक्तिचित्र, शब्दचित्र उभी करणं हे नाथांनाच जमलं. हास्य, शांत, अद्भुत, करुण, बीभत्स, रौड, भयानक, वीर, शृंगार असे सगळे रस नाथांच्या भक्तिकाव्यात आपल्याला पाहायला मिळतात. नाथकाव्यामध्ये तुम्हाला मराठीच्या सगळ्या लोकबोलीची गंगोत्री खळाळून वाहताना दिसेल, विशेषतः भारुडातून. त्याच्यामध्ये नृत्याला प्राधान्य आहे. मी एकच उदाहरण देईन, अगाई मला इचू चावला. हे जेव्हा अलीकडे एखादा डॉक्टर रामचंद्र देखण्यांसारखा मनुष्य सादर करतो, त्या आजसुद्धा तुम्हाला ते भारूड विचार करायला लावतं. आणि मग मी असं म्हणेन की हे सगळं करत असताना नाथाने एक प्रकारे अनेक प्रकारच्या रूपकांच्या माध्यमातून, जसं नाथ आपल्याला सांगतात की ही जी आपली पंचप्राणांची शरीर स्थिती आहे ही एक प्रकारे 52 पायऱ्यांची विहीर आहे. आणि समष्टीरूपी चैतन्य हे क्षीरसागरामध्ये जसं असतं तसं तिथेही आहे. सोहमचा दोर या विहिरीला बांधलेला आहे आणि योग्यतेचे चाक असल्यामुळं आणि क्षमारूपी मोठी असल्यामुळं आपण ते पाणी इडा पिंगला यांच्या रूपानं अगदी जाईजोईनं देऊ शकतो. सोहमची टाळी वाजवत आपण एक प्रकारे जीवनाचं सार्थक करतो. मी एका वेगळ्याच रचनेकडे तुम्हाला नेतो. हे नाथच लिहू शकले, इतर कोणी असा मनुष्य मला भक्ती साहित्यात दिसत नाही. काय लिहिले? खुदा को जात नाही, हे त्यांनी मुसलमानांना सांगितलं. खुदा को जात नहीं, सब जात उन्होंने पाई, जात की हिमायत छोड़ो, सुकून म्याने सच्चा पढ़ो,
खुदा को नहीं प्यारा बुरा, पढ़ गुण कर न हो गवारा, एका जनार्दन का कहे, खुदा सब जाती में रहे. आणि याला उत्तर देताना ब्राह्मण काय म्हणतो? ब्राह्मण म्हणे अहोजी स्वामी, वस्तुतः एक आम्ही तुम्ही, संवाद वाढला नीतिधर्मी, जात परब्रह्मी असे ना. आता हे सगळं हिंदू तुर्क संवाद जर तुम्ही नाथांचा पाहिला, जो मराठी आणि हिंदीत आहे, एकूणच हिंदी संबंध रचना तुम्ही पाहिली, जिच्यामध्ये एक प्रकारे शुद्ध संस्कृत शैली आहे. हे वाक्य पहा. शब्द सुमन विकसित कमल माल, निरखी माधवी माधव ऋतू वसंत, अशी संस्कृत प्रधान रचना आहे नाथांची. ही हिंदीत त्याने आणली. किंवा खिन खिन घटत आवत मरण, अबहू न भजो तुम रामचरण, अशी ब्रज हिंदी शैली त्याने स्वीकारली. आणि रामकूता कस बना घर का, वह दिन रात जागत है जागता है. आणि मग पुढे काय म्हणतात? दुनिया में आया बंदा, अल्लाह नाम साधा है. ही दक्षिणी शैली जी आहे, दक्षिणी मुसलमानी शैली. किंवा पुढं यारो देखो रे देखो, गैबी गारुडी आया, पहले पहले कछु नहीं देखे, निराकार निजरूपा, अलख हाथ में पलख बतावे, माया सगुण रूपा, चल 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 चल, री री री, गा 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 गा, बाबा बाबा, अशी त्यांनी बहुरूढ केलेली जी लोकशैली आहे, भारूड शैली आहे, तीही तुम्हाला हिंदीत नाथाने आणल्याचं दिसतं. आणि मग काय सांगतात? जीव ही शिव, शिव ही जीव, नाही भिन्न भेद बाबा, एका जनार्दनी एक रूप, सहज स्वानंद कंद बाबा. हे त्यांचे सूत्र आहे. आणि मग गुरुकृपेने काय दिलं आपल्याला? गुरुकृपा अंजन पायो रे मेरे भाई, राम बिना कछु खाली नाही, भीतर राम बाहर राम, सब देखो वहाँ पूर्ण काम. हे नामदेवांच्या शैलीचं पद तुम्हाला दिसतं. आता मी नाथांच्या एका महत्त्वाच्या शेवटच्या ग्रंथाकडे घेऊन जाणार आहे. हा ग्रंथ माझ्या दृष्टीने फारच महत्त्वाचा अशासाठी आहे की तो कृष्ण कथा गायनानंतर शेवटच्या काळात नाथांनी लिहिला आणि 40,000 ओव्यांचा हा रामकथेचा ग्रंथ त्यांनी लोकांच्या हाती सोपवला. आता हे सगळं मर्यादा पुरुषोत्तम रामाचं, प्रतापी रामाचं, किंवा एकूण कालमान परिस्थिती आणि एकूण असलेलं पारतंत्र्य याच्यावर मात करण्यासाठी जसं तुलसीदासांनी रामायण लिहिलं, तसंच हे भावार्थ रामायण नाही का? मला सहज म्हणत येतं, आपण भावार्थ दीपिका म्हणतो ज्ञानेश्वरीला, या रामायणाला त्यांनी भावार्थ रामायण असं म्हटलं आहे. आता इथे त्यांचा उद्देश कसा आहे बघा. ते म्हणतात, माझे अंगी मूर्खपण, माझे मी जाणे संपूर्ण, न करी म्हणतो रामायण, श्रीराम आपण कथा प्रेरी. मला राम येऊन सांगतोय स्वप्नात की तू हे लिही, मी निजलो असता तो येतो. राम मला थापटतो आणि म्हणतो उठी करी रामायण, तेथे मी कोण न करावया. ते हेही लिहितात की आम्हासी आवडे रामकथा, तेथेही तू रसाळ वक्ता, तरी स्तुती सोडवणी आता, वदे ग्रंथासी मर्यादा अर्थान्वये. सारी राममय कथा तुलसीदासाप्रमाणे ही आहे. जसं तुलसीदासाने केवळ कथा निवेदन केलं नाही, आध्यात्मिक विवेचन करत करत अनेक रूपकांची शक्ती दाखवली. नाथ तर पुढे जाऊन इथे दशरथ म्हणजे दशेंद्रिय, कौशल्या म्हणजे सद्विद्या, कैकेयी म्हणजे अविद्या, लक्ष्मण म्हणजे आत्मप्रबोध, भरत म्हणजे भाव, विश्वामित्र म्हणजे विवेक आणि विशिष्ट विचार, आणि राम म्हणजे आनंदी निग्रही पूर्ण एक राज्यकर्ता. समाजव्यवस्थेचं बारकाईनं निरीक्षण करून समाजाला जागं करण्याच्या हेतूनं शिवपूर्व काळात नाथांनी हे रामायण लिहिलं आहे. ते म्हणतात, मुख्यत्वे ग्रंथाचे राखावे प्रेम,
प्रतिपदी प्रतिपदावे परब्रह्म, हाची कवित्वाचा कवित्व धर्म, श्रोते सप्रेमे सुखे होती. पंडित जगनमोहन चतुर्वेदी यांनी एकनाथ और तुलसीदास नावाचा एक शोधप्रबंध लिहिलेला आहे. याच्यात आणि हा 1954 साली एकनाथ संशोधन मंदिराने औरंगाबाद येथून प्रकाशित केला आहे. याच्यात तुलसी रामायण आणि नाथ रामायणात काय साम्य आहे हे अतिशय चांगल्या रीतीने स्पष्ट केलेलं आहे. मी काही ओळी आपल्यासमोर ठेवतो. मुसलमानी राजवट किती क्रूर, भयानक आणि अत्याचारी होती. इथल्या लोकांना अधपात, लाचारी आणि स्वाभिमान शून्य क्षत्रियांमुळे, दांभिक साधुसज्जना संन्याशांमुळे कशी त्यांची समाजाची परवड त्यांनी केली होती. आमन्य ब्राह्मण पुरोहित हे कसे होते याची खरडपट्टी या नाथांनी रामायणात केलेली आहे. रावणाच्या बंदिवासात अनेक देव होते. इथे समकालीन दहशतवादी उन्मत्त सुलतान नाथ ते दाढीवाले आहेत असं त्याचं वर्णन करतात. उघडच आहे, कोणाचं वर्णन आहे ते. नीतिप्रेमी, कर्तव्यनिष्ठ, आदर्शवादी राम आणि राम रावण युद्ध हे सगळं त्यांच्यासमोर कदाचित भावी काळ असावा. देवद्रोही, देवकंटक, भूतद्रोही, जीवघातक, धर्मद्रोही, दुःखदायक, यासी अवश्य मारावे असं रामायणातलं हे वचन आहे. तोडी नवग्रहांची बेडी, सोडी देवांची बांधवडी, उभवी रामराज्याची गुढी, आज्ञा धडफुडी तिही लोकी, सांडी समाधीची भ्रांती, धनुष्यबाण घेऊनी हाती, रामनामाची आख्याती, त्रिजगती उद्धारी. आता हे सगळं वाचल्यानंतर शिवाजीराजांना कुठून प्रेरणा मिळाली असेल? त्यांना जर कोणी लहानपणी कथा गोष्टी सांगितल्या असतील, कोणा त्या सांगितल्या असतील आणि कोणत्या ओळी त्यांच्यासमोर ठेवल्या असतील हे आपल्यासमोर येतं. अध्यात्म, हरिकथा, निरूपण हा संत वाणीचा पहिला उद्देश असतो हे खरं. पण सावधपणानं राजकारण ओळखून समाजकारण करणं हा त्याच्या पुढचा उद्देश असतो. नाथ रामायण काळापेक्षा समकालीन समस्यांचं भान ठेवून सामान्यांच्यावर जी जुलूम जबरदस्ती होत होती, अत्याचार होत होते, दहशतीचं त्यांच्यावर जे सावट होतं ते सौम्य शब्दात पण अचूकपणानं त्यांनी त्याच्यावर प्रहार केलेले आहेत. ज्यांची संसाराची आसक्ती, लोकेशणेची अतिप्रीती, ज्यांची विषय वासना चित्ती, ते जाण निश्चित अविमुक्त असं त्यांनी लिहिलं आहे. आणि मग रामवरदायिनी तुळजापूरची जी भवानी देवी आहे ती नाथांनी भक्तिभावाने पूजलेली आहे. नाथांनीच तिला आपल्या ग्रंथात रामायणात प्रतिष्ठित केली आहे. आणि पुढे याच तुळजाभवानीला साकडं घालून शिवरायांनी सामर्थ्य संपादन केलं असा इतिहास आपण वाचतो. या देवीनंच भवानी तलवार त्यांना दिली असंही आपण म्हणतो. संतांच्या विभूती धर्मालागी अवतरती, धर्मरक्षणा कारणे साधू होता ती अवतीर्ण, जगा लावावे सत्पंथी, हेची साधूची पैकृती, एका जनार्दनी साधू वसे हृदयी ब्रह्मानंद असं ते म्हणतात. हे सगळं मी जेव्हा वाचतो तेव्हा पुढे तुकाराम का झाले, रामायणाचा त्यांच्यावर काही परिणाम झाला असेल का नाही, रामदास का झाले, त्यांनी हे रामायण वाचलं असेल की नाही, त्यांना तुलसीदासाची माहिती असेल की नाही, हे सगळं माझ्या मनात येतं. आणि मग जो पैठणात प्रसंग आला नाथांवर, काय प्रसंग आला ते काहीतरी भागवत लिहितायत म्हटल्यानंतर पैठणच्या माणसाने सांगितलं त्यांना की तुम्ही काशीला जाऊन तिथली मान्यता घ्या. आता असाच प्रसंग ज्ञानेश्वरांच्यावर आला तर तेव्हा पैठणला गेले होते ते. तर असाच प्रसंग ज्ञानेश्वरांच्यावर आला होता, ते पैठणला गेले होते. नाथांना पैठणमध्ये तसा प्रसंग आला, अधिक मोठ्या धर्मक्षेत्री. त्यांना मोठ्या देशातल्या मोठ्या धर्मक्षेत्री काशीला जावं लागलं. काय झालं तिथं त्यांनी ग्रंथ तो पूर्ण केला. तिथल्या पंडितांनी त्याची हत्तीवरून मिरवणूक काढली. असा प्रसंग कोणत्याही संत सत्पुरुषाच्या जीवनात आला आहे
असं मला म्हणता येत नाही, सांगता येत नाही. नाथांच्या जीवनात असा प्रसंग आला. मी आता नाथांची जी समन्वयशील वृत्ती आणि समन्वयशील स्वभाव, विनम्र असा स्वभाव आहे, एक त्यांचा अभंग सांगतो. हे पहा, हे सगळे त्यांच्या आधी झालेले आणि त्यांची रचना तशी कमी आहे असे सत्पुरुष आहेत. काय म्हणतात नाथ? स्मरता निवृत्ती पावलो विश्रांती, संसाराची शांती झाली माझ्या. नमिता ज्ञानदेव पावलो विसावा, अंतरीचा हेवा विसरलो. सुखाचा निधान तो माझा सोपान, विश्रांतीचे स्थान मुक्ताबाई. चांगदेव माझा आनंदाचा तारू, सुखाचा सागरू वटेश्वरू. सुखीचा सागर विसोबा खेचर, नरहरी सोनार प्राण माझा. आठविता नामा पावलो विश्रामा, मोक्षमार्गी आम्हा वाट झाली. असं आपल्या सगळ्या पूर्वसंतांचा गौरव करणारे हे नाथ, यांचं जे विलक्षण कार्य आपण आजही ध्यानात घेतलं पाहिजे ते आहे ज्ञानेश्वरीचा उद्धार. हे पहा, ज्ञानेश्वरी लिहिल्यानंतर संजीवन समाधी घेऊन ज्ञानेश्वर गेले आणि नंतर 2-250 वर्षात ज्ञानेश्वरीत अनेक प्रक्षेप तयार झाले. कदाचित ज्ञानेश्वरी ही लोकांच्या नजरेआडसुद्धा झाली. अशा वेळेला नाथांनी काय केलं? ते आळंदीला गेले आणि त्या आळंदीच्या ज्ञानेश्वरांच्या संजीवन समाधीचा जीर्णोद्धार केला. ते देऊळ पुन्हा एकदा प्रतिष्ठित केलं. त्या समाधीची जी संजीवन स्थिती आहे ती अनुभवली आणि मग संबंध प्रदेशात सगळीकडे ज्ञानेश्वरीच्या पोथ्या संशोधून संपादून एक नवी ज्ञानेश्वरी म्हणजे पाठशुद्ध ज्ञानेश्वरी त्यांनी तयार केली. आणि हे सगळं केल्यानंतर काय लिहिलं त्यांनी? ज्ञानेश्वरीची पाठी जो ओवी करील मराठी, तेणे अमृताची ताटी जाण नरोटी ठेविली. ज्ञानेश्वरीत आता आपपाठी येणार नाहीत याची काळजी त्यांनी घेतली. हे सर्वात मोठं ज्ञानेश्वर महाराजांचं कार्य. ते त्यांनी केलं नसतं तर आजसुद्धा तुम्हाला ज्ञानेश्वरीच्या जुन्या प्रती मिळत नाहीत. अनेकांनी प्रयत्न केले. जी प्रत मिळते ती नाथ महाराजांनी विशुद्ध केलेली प्रत मिळते आणि ती प्रत समोर ठेवूनच वारकरी ज्ञानेश्वरीचं पारायण करत असतात. नाथांचं सर्वात मोठं काम हे आहे. मी आता शेवटी असं म्हणेन मित्रांनो, हे पहा, नाथांनी अध्यात्मेचं नैतिकतेत रूपांतर केलं. अध्यात्म स्वतः जगून दाखवलं आणि कसं जगावं हे सर्वसामान्य जनांना समजावून सांगितलं. जननो हे अवघे जनार्दन हे महासूत्र त्यांच्या जिण्याचं आणि वाङ्मयाचं प्रेरक सूत्र ठरलं. आणि पुढं काय झालं? नाथांचं निर्वाण झालं आणि अवघ्या 8 वर्षात महाराष्ट्रात 2 महापुरुष जन्माला आले. 1608 मध्ये संत तुकाराम आणि समर्थ रामदास. एक ब्राह्मण आहेत आणि एक ब्राह्मण नाहीत. आपण मात्र यांची जातीवार विभागणी करून यांच्याविषयी बोलत लिहित असतो. एकनाथ रामदासांनी काय केलं? आपल्या काळातल्या ब्राह्मण्याचे फसवे दर्प आणि संमोह टाळले आणि परिवर्तनवादी रूप त्याला दिलं. नामदेव तुकोबांनी काय केलं? शूद्रत्वाचं जे देणं होतं, गंड होते, ते टाळले आणि परिवर्तनवादाला आश्रय दिला, नवा आशयही दिला. हा जो परिवर्तनवादाचा जातीसापेक्ष वारसा आहे हा आधुनिकांना नीट समजावून घेता आलेला नाही. कारण एकाच वेळी तो जातीनिरपेक्षही आहे आणि जातीसापेक्षही आहे. मी एवढंच म्हणेन की नाथांच्या नंतर जे तुकोबा आपल्याला माहीत झाले 1608 ते 1649, त्यांनी गाथा लिहिली म्हणजे अभंग लिहिले.
ग्रंथरचना केली नाही, पण आपल्या अभंगातून त्यांनी बहुजनांना जागवून सर्व प्रकारच्या पारतंत्र्याचं, मग ते सामाजिक असेल नाही तर राजकीय असेल, त्याला शह कसा द्यावा यासाठी बळ दिलं. रामदासांनी तर उघड उघड पारतंत्र्याचा धिक्कार केला, आक्रमणाचा धिक्कार केला, आक्रमकांची टवाळी केली आणि मग ती जी सुलतानी संकट होती त्यावर मात करण्यासाठी लोकांना चेतवलं. आणि मग हे सगळं करणारा 1630 ते 1680 या काळात झालेला शिवाजी आणि 1608 ते 1681 या काळात झालेला रामदास यांच्याकडे आपण नीट पाहिलं तर ध्यानात येतं की नाथ गेले आणि नंतर हे 3 महापुरुष उभे राहिले. आणि म्हणून मराठी भाषा, साहित्य, संस्कृती ही भारतीय पातळीवर पुन्हा एकदा प्रेरक, उद्बोधक अशी ठरली. हे सगळं आपण समजावून घेतलं पाहिजे. यासाठी नाथांचा आणि तुलसीदासांचा एकत्र अभ्यास केला पाहिजे. या तिन्ही महापुरुषांचा म्हणजे तुकाराम, शिवाजी, रामदास आणि नाथ यांना धरून अभ्यास केला पाहिजे. हे सगळं केलं की मग आपण पुढे मावळ्यांनी राज्य कसं शर्थीनं राखलं. इथं जो हे राज्य बुडवण्यासाठी आला होता औरंगजेब, त्याला जिवंत परतता आलं नाही आणि शिवाजीराजांचं सगळं स्वराज्य हे चरमोन्नतीला नेणारे जे पुणे महापुरुष झाले त्यांच्या भेटीसाठी गुरु गोविंद सिंग इथे का आले हे सगळं कळतं. आणि ह्याचा सगळ्याचा असलेला नाथांच्या कार्याशी जो अनुबंध आहे हा आपल्याला नीट ध्यानात घेता येतो. इथे मी थांबतो. पुन्हा आपण भेटू तेव्हा तुकाराम महाराज, रामदास आणि शिवाजी यांच्या संबंधी आपण परिचय करून घेणार आहोत. भारतीय संत साहित्याचा मागोवा, त्याची पार्श्वभूमी जाणून घ्यायची असेल तर आमच्या डॉक्टर अशोक कामत या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक करा. जरूर पहा, फॉलो करा आमचं फेसबुक पेज गुरुकुल प्रतिष्ठान पुणे. धन्यवाद.